जायकवाडी आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण 102 टीएमसी एवढी अजस्र जलक्षमता असलेल्या या धरणामध्ये आता केवळ 28% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। गतवर्षी आजच्या दिवशी या धरणामध्ये जवळपास 50% एवढा जलसाठा होता। मात्र यावर्षी पावसानं ओढ दिल्यामुळे जायकवाडी धरणात हवी तेवढ्या प्रमाणावरती आवक येत नाही। खरं तर एक थोडीशी दिलासादायक बाब म्हणजे नाशिकमध्ये झालेल्या पावसानंतर 1,500 क्युसेक्स एवढी आवक सध्या जायकवाडी धरणामध्ये सुरू आहे। मात्र हवी तेवढ्या प्रमाणावरती जायकवाडीत अजूनही आवक आलेली नाही। खरं तर या धरणावर छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन शहरासह 300 खेड्यांची तहान अवलंबून आहेच। शिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना इथली इंडस्ट्री देखील याच पाण्यावरती चालते। त्यामुळे अपेक्षा करूया की यावर्षी धोधो वरुण राजा बरसेल आणि हे धरण पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी भरून ओसंडून वाहेल। खरं तर गेल्या वर्षी या धरणाचे सर्वच सर्व दरवाजे उघडण्याची वेळ आली होती आणि त्यामुळे पुढच्या भागाला देखील पाणी या ठिकाणी जायकवाडीमधून सोडण्यात आलेलं होतं। त्यामुळे याही वर्षी जो दमदार पाऊस बरसेल आणि या जायकवाडी पूर्ण क्षमतेने भरेल अशी आपण अपेक्षा करूयात। मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, जायकवाडी, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।